अबे विल्या, हो दादा. तू तर पराठी पुरी पुरात बुडाली बे. हो दादा, पूर्ण पराठी पुरामध्ये डुबून गेली दादा. पुरं पीक सडून गेलं दादा. मग अबे काम कर ना, मग तिकडे पटवारी पूर बुडायची पाहणी करता अर्ज करून घे. काय मजाक करून आला दादा तू. काहून बे, काय झालं? अरे दादा, हे असं काहीच भेटत नाही आम्हाला. पूर बुडायची पाहणी जरी झाली दादा, हे दादा ज्याच्या नावावर वावर आहे त्याला जमा होणार आहे. मला नाही भेटत दादा. मी हे वावर मक्तन केलं ना दादा. आमच्यासाठी असं काहीच नाही दादा. PM किसान योजनेचे 2,000 रुपये आहे, हे दादा ज्याच्या नावावर वावर आहे त्याला जमा होते दादा. पुन्हा आम्ही मक्ता देतो, तो दादा सुद्धा त्याला भेटते. आणि दादा ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ हे सगळे पैसे दादा त्याच्या खात्यावर जमा होते. पीक आम्ही लावतो, मक्ता सुद्धा आम्ही देतो, पण आम्हाला दादा ते पैसे नाही भेटत. नुकसान आमचं होतं. विम्याचे पैसे सुद्धा त्याला भेटते दादा, आम्हाला नाही भेटत. हो हो, बरोबर आहे तू. आमच्यासाठी पण काही सरकारनं योजना काढल्या पाहिजे दादा. हो हो. मी साधा माणूस दादा, मग आवाज कुठपर्यंत पोहोचणार आहे. जाऊ दे दादा, मग तिकडली बांधातली पराठी 1 नंबर दादा, हे दाखवत तुला दादा. चाल. अशा या समस्या ह्या सर्वसाधारण जनतेच्या आणि सर्वसाधारण शेतकऱ्याच्या आहे. तर या समस्यावर कुठं ना कुठं तोडगा मिळाला पाहिजे आणि त्यांची मदत झाली पाहिजे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्वसाधारण जनतेच्या ह्या समस्या सुटल्या पाहिजे.